आलीस? हो आली. पाणी आणा ना माझ्यासाठी जरा. जा तिला पाणी आण, तिला पाच. माझ्या लेकाला लहानाचा मोठा केला. फुऱ्यातली ताटली उचलून दिली नाही का, फुऱ्यातला तांब्या उचलून दिले नाही, लारात वालेली का, आता एक चेक लेख आहे मधून. तू हजार कामा सांगतेस, हा आणा तो आणा. का तुझा पोरगा आणि तिचा कोण नाही मी? आणि काय झालं एखादा ग्लास तिला पाणी आणून दिला तर? आणि तू काय एवढे ऐकून घेतेस? बोल ना तू पण, की माझ्या नवऱ्याकडेच मागितलंय ना पाणी. असू द्या, राहू द्या, मी घेते पाणी. आई तुम्हाला आणू का पाणी? आताच ती पोराला शाळेत सोडून आली ना, मग ती आपल्यासाठी सगळं करते. आणि मग मी एखादा ग्लास पाण्याचा आणून तिला दिला तर काय होतं त्याच्यामध्ये? गेला बायकोच्या मागणा बायकोचा बैल. नेहा, अगं असं ऐकत राहिलीस ना तर काही खरं नाही तुझं. कलियुग आहे हा. मी काय बोलायला गेली ना तर बाजारच करतात, आणि तुम्ही बोललात ना तर सगळं राग माझ्यावरच काढताय. तर मी तुम्हाला शिकवते म्हणून. हे बघ नेहा, प्रत्येक स्त्रीने आपली बाजू मांडलीच पाहिजे, याच्यात चुकीचं काहीच नाही. बरोबर आहे तुमचं, पण ते जगात आपल्या घरात नाही. पण मला सांग, आई मला इतकं घालून पाडून बोलत असते, कधी कधी ते इतकं वाईट बोलत असते, पण तू ते ऐकून पण काहीच कसे बोलत नाही की माझ्या नवऱ्याला असं का बोलताय? जरी तुम्ही माझा नवरा असलात तरी त्यांचा पण तुम्ही मुलगा आहात ना. मग मी मायलेकांच्या मध्ये कशाला पडू? अगं मग हेच मला सांगायचं आहे. जसं आई म्हणून तिचा माझ्यावर हक्क आहे, तसं बायको म्हणून तुझा देखील माझ्यावर हक्क आहे. हा, पण न्या पण बिन काय नाही. मुलाच्या आणि आईच्या बोलण्यामध्ये जर कोण बोलत असेल आणि त्याला जर कानभरणी म्हणत असतील तर नवरा आणि बायकोच्या मध्ये बोलण्याचा कुणालाही अधिकार नाही. आणि तसंही नवरा आणि बायकोच्या मध्ये कोणी बोलू नये, बोलूच नये असं मला तरी वाटतं. आणि तू काही काळजी करू नको, तुझा नवरा तुझ्या पाठीशी आहे ना. बिंदास जगायचं. या मावशी या. हे बघा, हे घर आहे. संपूर्ण झाडू पोता भांडी सगळं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे? चालेल ना मावशी? आपल्याला नाही जमणार. अहो मावशी, काय झालं काय? अगोदरच कामाला एक बाई ठेवली, तर मी काय तिच्या पटावर पाय आणू? अहो ती बायको आहे माझी. नेहा, तू मी सोडून सगळ्यांशी प्रेमाने वागतेस, माझ्याशी काय प्रॉब्लेम आहे काय तुझा? कसं आहे, मी माझ्या वडिलांना सोडून आली तर इकडे वडिलांसारखे माया करणारे सासरे भेटले. मी माझ्या आईला सोडून आली तर इकडे मला सासूबाई भेटल्या. मी माझ्या बहिणीला सोडून आली तर इकडे मला नणंद भेटली. अच्छा, कोण ना कोण कशाच्या ना कशाच्या बदली भेटलाय. पण तुमचं तसं नाही, तुम्ही फुकट भेटले. आणि तुम्हाला माहिती आहे, फुकट मध्ये भेटलेल्या गोष्टींची किंमत नसते. मुंबईला आलिशान राहणारी रील स्टार बघा गावी आल्यावर पाण्याच्या दुरीवर दुरी आणताना. बच गया साला. जेव्हा पोळीण वावरा घेऊन गावात येते तेव्हा आई. या दिवस माझे पैसे नव्हतं म्हणून, नाही तर 50 रुपये आदोली होती तारा बघा. तारा असते 50 रुपये आदोली होती. पण तिला हा पुऱ्याचा काम माहिती नव्हता त्या बाईला. दे तू दे. तरी मग 100 रुपयाची 2 आदोल्या घेतली. तुम्हाला 100ला पाहिजे तर देता का अर्धा किलो? काय अर्धा किलो 100ला. आम्ही इथेच ठेवतो. मी दर्पी काही दिली नाही, नाही. नाही तर नको नाही तू. मला मी पण विकत आणली तर काय 150ला किलो आणली, मग मला घ्यायला पाहिजे. काय हलवून दे वरना भुसा भुसा गुस्सा नाही आहे, आताच होती पिशवी त्याच्यात. तू हलवतेस तरी कुठं? मग तुम्ही हलवा. मग हलव नाही तुम्ही हलवता. हलवा तुम्ही घ्या. अरे दाब दाब जरा दाब. दाबून नाही, दाबून नाही. सोबत मी सांगताय बघ, तुमचा रोज मरतोय. आम्हाला घाम घालत होता पैसे रोज. मग आम्ही पण घाम घालता. घाम घालायचो. होरी बुरा आली का खलास. 2-4 बचका टाक.
तीन तास. अजून एक घे, किलोभर नाही, आई. अजून एक घे, अजून एक घेऊया ना, अजून एक अधुरी मग. हा. पण मग हे नको, मला माणसाची माणूस नाही घेत, मग ते पाहिजे. थांब हलवणे थांब. सुनबाई चटणी वाटून झाली काय? वाट चटकन गाय येईल म्हणजे घरात पाटा असून चटण्या वाटाय नको, तुमच्या हाताच वामतात. तुमच्या मिसळ्यांना काय चव आहे का ढव आहे पादाची? पाठीवरच्या चटण्या वाटून बघ अशा चविष्ट लागतात त्या. नुसतं अंगात ना आलोच पाना. वाट पटापट गाय येईल माझी. सारे दिस रमट घाना करीत बसले. जेव्हा आई पाय मुरगळल्यावर गावठी इलाज करते. पेशंटच्या पाठीमागे माणूस आहे त्याच्यावर आपण टाकूया राजूबाई, माझी अध्यक्षा राजूबाई असं टाकूया. त्यांना पण बघा तिला. येऊ नाही का नको नको माझ्या वासरा नको. तो तलाव तालुक्यातला आजच्या तारखेला 1 नंबर बॉलर आहे. वाश्या भारी. आई आशीर्वाद दे. तुला बॉल पेन्सिल मोठा होते. नाव घेऊ द्या. भाजी मोठीची. भी गुलाबी गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल जीवाचे झाले ना हाल तरी लाजून लाजवते या गाण्याला घातलाय ना खरं भावकीचा गोंधळ झाला. आणि प्रभावचं नाव घेतो झुके काय नाही साला. बाकी डिग्री कली वरती टाकली पली लक्ष्मण माताचं नाव घेता गुलाबाची कली. काय आहे? आजीबाई नमस्कार. आमची संस्था आहे, आम्ही गरिबांना मदत करतो. बरा झाला आलीस ते. ये माझी सगळी चाय उतू गेली. सासूबाई काय झाला? चाय उतू गेली. कशी काय गेली? बसा बसा गेली. तुला काय करायचं आहे? जा तिकडे येता बलटीन. सुनबा ह्या काय केलास? थोडस दूध उतू गेला. गप ये एवढा दूध तू घालवलास ना? तुझं लक्ष कुठं असतंय? थोडी भांडी होती ती घासत होती तर दूध उतू गेला. स्वर्या लक्षात नाही राहिला, पुढच्या टायमाला लक्ष देईल. कधी? सगळा दूध तू गेल्यावर? असा झालाय, सासूने केलन का पुण्य आणि सुनाने केलन का पाप. आणि सासूबाई काढते सुनाचा सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम माम. अरे बाबा तू अचानक. अरे दादा कुठे निघालास? कुठे जातोस काय? तुलाच भेटायला आलो होतो. जात होतो थोडासा बाहेर, पण आता आलायस तू तर ये मग. काय बाबा बरे आहेत ना सगळे घरची माणसं? हो सगळे. मग किती दिवस सुट्टी आहे? बायला नाही ते आणलात, घेऊन यायचं ना तिला पण. बाय नाही आली, ती खेळत बसले. ऊन पण भरपूर आहे. पण आई कुठे गेली? आई दिसत नाही. आई पाहुणे गेलेत बाहेर. बरं झालं त्या बाहेर गेल्यात. मला ते त्यांचा स्वभाव जरा पण पटत नाही. वहिनी तुम्ही इतके दिवस कसे राहता त्यांच्यासोबत? अगं काय नाही ग, मला सवय झाली त्यांच्या कटकटीची. आता असं झालंय त्या 2 दिवस घरी नाही तर मला करमतच नाही. अरे वैभव ते सगळं ठीक आहे, पण तू जे केलंयस ना ते मला अजिबात नाही पटलं. आपलं एवढं चांगलं कुटुंब असताना, आपलं चांगलं घर असताना तू हे सगळं सोडून सासूकडे राहायला गेलास ना, मला हे अजिबात नाही पटलेलं. अगं येणार होतीस तर फोन करायचा ना, आई गेल्या नसत्या मग. कारण ते बाईची खूप आठवण काढत होत्या, मग त्यांनी बाईला पण बघितलं असतं ना. वहिनी तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण मला त्यांचा स्वभाव जरा पण पटत नाही. त्या सारख्या माझ्या मागं कटकट करत असतात, म्हणून मी तर वेगळी झाले ना. मला ना आवडत. मग आता तुम्हीच विचार करा, आपला एवढा चांगला कुटुंब असताना मी कशाला माझ्या आईकडे राहायला गेली असती? अरे बायकांची भांडणं तर होतच राहतात, म्हणून आपलं घर कोण सोडून जातं का? अगं मला सांग, आपली आई जेव्हा आपल्याला मारते ओरडते तर आपण आईचा आपला राग करतो का? नाही ना. आपण आपलं घर सोडून जातो काय? तसे ते आपण आपल्याच आई आहेत ना. याच बारीक बारीक गोष्टी आपण नाही समजून घेणार तर कोण घेणार? वैभव, रेश्मा, नेहा बरोबर बोलते. अरे वैभव, असे कित्येक कुटुंब मी वेगळे होताना बघितलेत,
पण एकत्र होताना नाहीच. म्हणून दोघांनी एकदा विचार करा, आपण पुन्हा एकदा एकत्र येऊया, एक कुटुंब होऊया. दादा वहिनी तुमचं बरोबर आहे, पण मलाच कळत नाही मी काय करू. हिला बोलायला गेलो तर हिला राग येतो, आईला बोलायला गेलो तर आईला राग येतो. माझंच मला सुचत नाही. अरे वैभव, भांडणं कोणाच्या घरात होत नाही. तू फक्त एक काम कर, तू तुझ्या बायकोला समज दे, बाकी आईला काय समजवायचं ते मी बघतो. अरे आपण एकत्र आलो ना, तर एकत्र कुटुंब पद्धती काय असते हे लोकांना दाखवू शकतो. वहिनी पटतंय मला, बायला पण आईला भेटावं असं वाटतं, पण माझी आई आहे ना भेटूनच देत नाही. मोठ्या माणसांच्या भांडणांमुळे लहान मुलांच्या मनावर परिणाम होतात, पण आता ते मला कळून चुकलंय. याच्या पुढे असं नाही होणार. दादा वहिनी बरोबर बोलताय तुम्ही, मला तर पटलं. हो काय बोलताय तुम्ही, राहूया ना एकत्र. अगं तुला पटलं ना, हे तर माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. एवढा माझा चांगला कुटुंब सोडून सासूकडे जायला मला पण लाजच वाटते ना. आणि दादा वहिनी आपण जर एकत्र आलो ना तर समाजासाठी हा वेगळा संदेश जाईल. अनेक कुटुंब वाहिली होताना पाहिली, पण एकत्र कधी येताना दिसली नाही. आणि कदाचित आपल्या सर्वांना एकत्र आल्याचं बघून अनेक कुटुंब एकत्र येतील, हा शब्द आहे माझा. आई मी काय बोलते, 2 दिवस माहेरी जाऊन येऊ काय? अहो जरा आईना सांगा ना, मी जरा तुमच्यासाठी दोघांसाठी चहा घेऊन येते. आई मी काय म्हणतो, तुला 2 दिवस जाऊ दे ना माहेरला. आठवडाभर राहू दे तिला माहेरी, आपल्याला काहीच अडचण नाही. असा जर का असल काही 15 दिवस राहू दे तिला, महिनाभर राहू दे. तुला काय अडचण आहे काय? महिनाभर राहा, काहीच प्रॉब्लेम नाही. नेहा अगं ऐकलंस का, आई म्हणते महिनाभर राहा तिकडे जाऊन तू. याची शैलन मारू नको. ती बघ आली तुझी बायको, पैसे लपवून ठेव. हाक लाव तिला. सुनबाई उठ, 6 वाजलंय. 3 झाली. जेवण कधी सांजचा व्हायचा. आणि माझी तब्येत थोडी बरी नाही, डोकं बिकं पण माझं भरपूर दुखतंय आणि ताप आल्यासारखं पण वाटतंय. व्यसने काय वाटत तुला? अंगपट शाकाटलाय. मग आराम कर तू. मी करताय जेवण, मग तू जेवण झाला का तुला उठवा येतो. अगं आई तू जेवण करतेस आणि नेहा, अगं नेहा काय आहे, आई तिकडे जेवण बनवते आणि तू खुशाल झोपले तिकडे. म्हणजे अगं तिच्या हाताशी मदत तर करायला जा. अगं तुला जरा तरी काय वाटतं की नाही, आई ह्या वयात पण तिथे जेवण अरे करत ती कशाला तिला वराटतायस? मीच तिला सांगितलंय आराम कराय. अगं मग तुझ्या हाताखाली तरी तिला घे ना, तू तरी किती काम करणार आहेस. तिला व्यसन आहे. ती कधी झोपतं काय? मी बनवताय ना जेवण. एक दिवस मी केला तर काय बिघाडला? रोज तर तीच स्वयंपाक करते ना. आज मी तिची काळजी घेतली. मी जागेवर बसल्याच्या नंतर माझी काळजी तीच घेणार आहे ना. अरे प्रत्येक घरात सून जर आजारी पडली ना तर सासूनी काळजी घेतलीच पाहिजे, असं मला तरी वाटतंय. वा ग आई, तू किती समजदार आहेस. असं जर प्रत्येक सासूने समजून घेतलं ना तर कुठली सून का आपल्या सासूला परक समजेल. आई अगं खरंच तू ग्रेट आहेस.